आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। आपण 4 महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। एक मोठी बातमी, विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर। 9 मे 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। विनायक बोतनीस मुंबई पदवीधर मतदारसंघ, निरंजन वसंत डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघ, किशोर भिकाजी दराडे नाशिक विभाग मतदारसंघ आणि कपिल हरिचंद्र पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघ हे दिनांक 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत। त्यामुळे आयोगाने 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। ह्या निवडणुकीसाठी बुधवार 15 मे 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल। या निवडणुकीकरता बुधवार 22 मे 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल। उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी शुक्रवार 24 मे 2024 रोजी केली जाईल। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार 27 मे 2024 अशी आहे। सोमवार 10 जून 2024 रोजी 8 ते दुपारी 4 ह्या वेळेत ह्या 4ही मतदारसंघाकरता मतदान होईल। गुरुवार 13 जून 2024 रोजी मतमोजणी होईल। ही संपूर्ण प्रक्रिया 18 जून 2024 रोजी पूर्ण होईल असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे। प्रसिद्धीपत्रक पाहूया। 8 मे 2024 हे महत्त्वपूर्ण प्रेस नोट आहे। मुंबई कोकण नाशिक आणि मुंबई ह्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वेळापत्रक हे परिपत्रक पूर्ण की दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। दुसरी अपडेट पाहूया। 7 मे 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। अल्पसंख्याक शाळेवर मराठी शिक्षक नेमणूकबाबत महत्त्वपूर्ण आपण पाहतो। मराठी भाषेवर पुरेसे प्रभुत्व नसलेले राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवार इतर सर्वसाधारण उमेदवारांच्या तुलनेत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मागे पडतात। त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय 2/11/2004 पासून राबविण्यात येत आहे। इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये शिकत असलेले 8वी 9वी 10वी चे अल्पसंख्याक विद्यार्थी हे अप्रत्यक्ष लाभार्थी असून या योजनेत मराठी भाषाविषयक ज्ञान देण्यासाठी मानधन तत्त्वावर शिक्षकाची नियुक्ती केली जाते। मानधन बघूया। मानसेवी शिक्षकांची शैक्षणिक अर्था B.Ed. M.Ed. विचारात घेऊन प्रस्तावास मंजुरी दिली जाते। शिक्षण अधिकारी योजना यांच्या मदतीने शिक्षण संचालक योजना यांनी शिक्षकांची नोंद घेऊन त्यांचा कालावधी, त्या कालावधीचे त्यांचे मानधन, त्यांचे अंदाजपत्रक माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगात शासनास सादर केले जाते। या योजनेचे कालावधी 1 जुलै ते 31 मार्च असा 9 महिन्याचा राहील। मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजनेअंतर्गत मराठी भाषा हा विषय शिकवण्यासाठी 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गामध्ये वगळून एकूण 180 ते 200 विद्यार्थ्यांसाठी एक मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात। 200 पेक्षा जास्त मात्र 300 पेक्षा कमी असल्यास 2 मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात आणि त्यापुढील शिक्षक 150 विद्यार्थी संख्येसाठी एक मानसेवी शिक्षकाची नेमणूक करण्यात येते। या योजनेअंतर्गत नेमणूक झालेल्या शिक्षकांना 5,000 दरमहा देण्यात येते। सदर मानधन संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते। 9 महिन्यासाठी एकूण रुपये 45,000 उपरोक्त प्रमाणे योजनेची कार्यवाही वेळेत करून योजनेची अंमलबजावणी करावी। डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक। चौथी अपडेट पाहूया। 6 मे 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन 2024 साठी पूर्वतयारी अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमातून धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे। योजना 23 जुलै 2008च्या शासन निर्णयानुसार 2008-9 पासून राज्यात राबविण्यात येते। ही शिष्यवृत्ती योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी, बौद्ध व जैन पहिली 10वीच्या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे। केंद्र शासनाच्या 29/11/2022 रोजीच्या पत्राने सदर योजना शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून फक्त 9वी 10वी साठी लागू राहील, परंतु अद्याप प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीचे नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त नाही। केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच कळविण्यात येईल। 2024-25 या नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल। या ठिकाणी लिंकसुद्धा दिलेली आहे। या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी निकष, पात्रतेचे निकष या ठिकाणी दिलेले आहे। आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी 8 दिलेले आहे।
ह्या संपूर्ण माहितीसाठी हे परिपत्रक अखिल तांबुळ सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येते, तो डाउनलोड करू शकता.